स्टार आल्यात. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आणि मजेतच राहा. आज आमच्यासाठी खूप खुशीचे दिवस आहे कारण आमची आत्तू घरी आलेली आहे आमच्या. हा, यांनी माझं मोस्ट वेलकम केलं होतं. आम्ही त्या सगळेजण वेलकमची आणि मी त्या वेलकमची वाट बघत होते. चला, कशा आहात तुम्ही? माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील आणि मी जर व्हिडिओ बनवा असं तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका की तुम्हाला पहिला आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. मी आले आज माहेरी, आनंदाचा दिवस. पण मला आज माहेरी जर आली ना तर मला आज काहीतरी एक माझ्यासोबत घडलं ते. मी रात्री पण बसली होती ना तर मला एकाने पण कॉल केला नाही ना, मेसेज केला नाही निघल्या का बसल्या का काय. कारण की का तर माझी मम्मी दिंडीला गेलेली आहे ना, वारीला गेलेली आहे ना, कोणीच केलं नाही. सकाळी मी 6 वाजता 6:30 वाजता आले. मी आणि माझी मुलगी सर्वजण झोपलेले होते. पप्पांनी कडी उघडली, दरवाजावर वेगळला. मी काही बॅगे आणल्यावरती काही बॅगे ठेवल्या खाली. आले मी, माझी फ्रेश झाली, दात वगैरे घासले, मी माझा चहा केला. दोघी पण भाऊजाया, दोन्ही भाऊ, पप्पा पण ते सगळे झोपलेले होते. आई तर पंढरपूरच्या वारीला गेलेली आहे. मग मला एक कळालं, माझी मम्मी जर असती तर मला 4 वेळा इकडून बोलवलं असतं, तिकडून बोलवलं असतं. पण मला तिचा भास होत होता की मम्मी जरा नसती तर खरंच कमी भासते. म्हणलं ज्याला आई नाही त्याला कळतं की किंमत काय आहे. माझी आई आहे असं काही नाही आहे, पण माझ्या पंढरीच्या वारीला गेली आहे. तर मला असं पहिल्यांदा असं झालं आहे की माझं लग्न झाल्यापासून मम्मी इथं घरी नाही आहे. तर मम्मी काय म्हणे, तू जा म्हणे, पोरीलीकडे शाळा टाकायचं, तू जा तिकडं 5-6 दिवस राहा आणि मग मी आले की तू मला 1 दिवस भेट आणि चालले जा. मला व्हिडिओ बनवण्याचं म्हणतं असंच आहे की फक्त माझी आई नाही तर मला कसं वाटतंय बघा. आहे माझ्या मोठ्या भावाची मुलगी. हाय, गुड मॉर्निंग. आणि आज का आता काय गुड मॉर्निंग होणार आहे का? गुड नाईट, गुड आफ्टरनून. मुलगा दर्शन, हे माझे सगळे फॅन्स फॉलोवर. ही माझी मुलगी बघा, ही माझी मोठी वहिनी. आणि अजून छोटी जण ती जी आहे ते ब्लाऊज शिवते. पण खरंच ना, आपल्या आई वडिलाशिवाय माहेरात काहीच मज्जा नाहीये बरं का. हे पण तुम्हाला सांगते, जिथं आपले आई वडील तिथं आपलं सर्व काही असतं. म्हणतात ना, जिथं आई वडिलांची काही आई वडील जर नसले की तिथं आपली किंमत कमी होत असते. ते मला कळालंय. मी आले आज दिवसभर, आले थोडंफार झोपले, काही नाही झोपले काही. मग मला नंतर तर काही झोप लागलीच नाही. मी चहा वगैरे घेतल्यावर पण मला नाही का मम्मीचा भास होत होता. मी थोडासा आराम केला आणि नंतर माझी तयारी केली. माझ्या मुलीच्या शाळेमध्ये मी गेली होती. त्या शाळेमध्ये तिचा इंटरव्ह्यू वगैरे झाला. मग ते इंटरव्ह्यूमध्ये पास झाली ती आणि तिचं शाळेचं ॲडमिशन पण झालं. आणि बट आता पण दिवस कसा गेला तो मला कळालं नाही. मला माझी मम्मीची आठवण येत होती. मला दिवस म्हणजे गेलाच नाही तो दिवस. मला मोठा दिवस लागत होता. म्हणलं जिथं आपली आई नाही तिथं खरंच काही नसतं. आणि पप्पा तर सकाळीच निघून गेले कामावर. आणि नंतर दोन्ही भाऊ गेले आणि आम्ही फक्त कोणीच राहिलं, 2-3 पोरं आणि 3 जणी, 2 भाऊजाया आणि मी. मग ते सांगायचा उद्देश असाच की जिथं आपली आई नाहीये, वडील नाहीये, तिथं थोडंसं नाही का घरामध्ये सुनं वाटतं. जिथं आई वडील आहे ना तिथं 4-4 वेळा मंगल असं कर, मंगल तसं कर, मंगल असं केलं का, आली का बाई, हे खाते का बाई, ते खाते का बाई. फरक पडतो आपल्या आईचा आणि परक्यांचा. तिथं त्यांच्या हाताकडे पाहावं लागतं भाऊजाईंच्या. देता का बाई, घेता का बाई, असं करावं लागतं ना. मी जिथं पुणे शहरात राहिले ना, मी तिथलं वातावरण दाखवते. हे बघा, नाही मी पूर्ण दाखवते तुम्हाला. इतकं छान वातावरण आहे इथलं. पुण्याचं वातावरण खूप सुंदर आहे. हे बघा, असं छान वातावरण आहे. पाऊस तर काही पडत नाही आहे. ग्रंथा इकडे ये बाळा, ग्रंथा इथे ये. काय झालं ग? हे का आमचं ग्रंथ पिल्लू रडतंय. तुला चहा प्यायची, चहा. हे बघा, इथं खूप छान वातावरण आहे. पुण्यामध्ये आलं ना, पुन्हा तिथं काय ऊन असं छान वाटतं पुण्यामध्ये आल्यावर. हे बघा, ह्या मोठ्या वहिनी. काही तुम्हाला काही मनोगत मांडायचं आहे का माझ्याविषयी? मांडू शकता. हे बघा, मी ब्लॉग करते ना तर माझ्या ब्लॉगला माझी मोठी भाऊ वहिनी खूप हसते. म्हणे काय ब्लॉग बनवता तुम्ही आणि काय नाही. हे बघा, ही मला हसते. का बरं माझा ब्लॉग तुला आवडत नाही का? छान असते पण येड्या बाईसारखे तसं काही एखादा निबंध वाचून बाजूला झाले. अरे आता ब्लॉग बनवायचे म्हणलं असेच बनवावं लागतील ना किती. अरे हो, पण तसेच बनवावं लागतात का? माझे ब्लॉग आवडत नाही का? तुम्हाला नसेल आवडत तुम्ही सबस्क्राईब नका करू मग. आणि माझी व्हिडिओ पण नका बघू ना. घंटी बघायची.
एक गोष्ट सांगते, आत्या आम्हाला सारखं सांगायचं माझे 1K होतील, तुम्ही मला सबस्क्राईब करा ना, किती खडूस करवाले, आणि आम्ही सबस्क्राईब करून जेवढे फॉलोवर्स झाले. हो का? नाही, एका सबस्क्राईबनी काय होतंय बरं, मला बाहेरच्यांनी पण सपोर्ट केला आणि घरच्यांनी पण सपोर्ट करतायत आणि करत राहा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.